नमस्कार. मी श्री सुशील अनंत म्हात्रे, संचालक म्हात्रे क्लासेस पेजारी अलिबाग. आज आपण एक बेसिक पार्ट बघणार आहोत, ॲटॉमिक स्ट्रक्चर. आज आपण बेसिक पार्ट बघणार आहोत, ॲटॉमिक स्ट्रक्चर. मग ॲटॉमिक स्ट्रक्चर बघताना पहिलं ॲटम म्हणजे काय, पदार्थ म्हणजे काय पहिलं कळलं पाहिजे. मग सबस्टन्स म्हणजे पदार्थ म्हणजे काय, जो जागा व्यापतो, ज्याला मास आहे, त्याला म्हणतो आपण पदार्थ. एनिथिंग which has mass and occupies space is called as substance. मग पदार्थाच्या अतिसूक्ष्म कणाला काय म्हणतो आपण, ॲटम म्हणतो. म्हणजे स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ मॅटर इज कॉल्ड ॲज ॲटम. इट इज इनडिव्हिजिबल, त्याचं परत विभाजन होत नाही. मग आता ॲटम म्हणजे काय, ॲटममध्ये काय असतं. तर ॲटममध्ये एक न्यूक्लियस असेल आणि त्याच्यामध्ये न्यूक्लियसमध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉन असतात. मग प्रोटॉन कसे असतात, प्रोटॉन हा पॉझिटिव्हली चार्ज असतात आणि न्यूट्रॉन हे न्यूट्रल असतात. मग न्यूक्लियसमध्ये जे असतात त्याला म्हणतो आपण न्यूक्लिऑन्स. मग न्यूक्लियसमध्ये कोण असतात, तर प्रोटॉन आणि न्यूट्रॉन, त्याला म्हणतो आपण न्यूक्लिऑन्स. आणि न्यूक्लियसच्या बाहेर जे असतात ते फिरतात, त्याला म्हणतो आपण इलेक्ट्रॉन्स. आता इलेक्ट्रॉन्स हे निगेटिव्हली चार्ज आहेत आणि म्हणून ॲटम हा इलेक्ट्रिकली न्यूट्रल आहे. ॲटम कसा आहे, इलेक्ट्रिकली न्यूट्रल. आता प्रोटॉनची जी संख्या असते त्याला म्हणतो आपण ॲटॉमिक नंबर, आणि ॲटॉमिक नंबर नेहमी झेडने दाखवतो. बघा, प्रोटॉनची जी संख्या असते त्याला म्हणतो आपण ॲटॉमिक नंबर, आणि ॲटॉमिक नंबर झेडने दाखवतो. न्यूट्रॉनच्या संख्येला आपण न्यूट्रॉन नंबर म्हणतो आणि न्यूट्रॉन नंबर आपण एनने दाखवतो. आणि प्रोटॉन आणि न्यूट्रॉन यांच्या संख्येला म्हणतो आपण मास नंबर, आणि मास नंबर आपण एने दाखवतो. प्रोटॉनची संख्या म्हणजे ॲटॉमिक नंबर झेड, न्यूट्रॉनची संख्या म्हणजे न्यूट्रॉन नंबर एन, आणि मास नंबर म्हणजे काय बोला, दोघांची बेरीज, त्याला काय म्हणतो बोला आपण ए म्हणतो. मग कुठलाही इलेमेंट लिहिताना आपण कसा लिहितो, खाली ॲटॉमिक नंबर लिहितो झेड, आणि वरती लिहितो आपण करणारा मास नंबर. खाली असतो तो ॲटॉमिक नंबर झेड आणि वरती असतो मास नंबर ए. आता आयसोटोप म्हणजे काय, मग खाली जे आहेत त्याला आपण नंबर ऑफ प्रोटॉन्स किंवा त्याला आपण ॲटॉमिक नंबर म्हणतो. मग खालचे सेम असतील आणि वरचे जर वेगळे असतील, म्हणजे मास नंबर वेगळा असेल, त्याला म्हणतो आपण करणारा आयसोटोप. बघा, ॲटॉमिक नंबर सेम आहे आणि मास नंबर जर वेगळा असेल त्याला म्हणतो आपण आयसोटोप. आता ॲटॉमिक नंबर वेगळा आणि मास नंबर सेम असेल त्याला म्हणतो आपण आयसोबार. म्हणजे खालचे सेम आणि वरचे वेगळे असतील त्याला काय म्हणतो आपण, आयसोबार. आणि याच्या मधल्या फरकाला म्हणतो आपण करणारा न्यूट्रॉन नंबर, तो आपण आयसोटोन्स. दोघांमधला फरक जो आहे तो. आता मास डिफेक्ट म्हणजे काय, आपण कोणत्याही ॲटमचं मास काढताना आपण करणारा नंबर ऑफ प्रोटॉन इंटू मास ऑफ प्रोटॉन अधिक नंबर ऑफ न्यूट्रॉन इंटू मास ऑफ न्यूट्रॉन. पण वरचे वेगळे असतील तर दोघांमधला फरक जो आहे तो. आता मास डिफेक्ट म्हणजे काय, आपण कोणत्याही ॲटमचं मास काढताना आपण करणारा नंबर ऑफ प्रोटॉन इंटू मास ऑफ प्रोटॉन अधिक नंबर ऑफ न्यूट्रॉन इंटू मास ऑफ न्यूट्रॉन. पण ॲक्च्युअल मास हे वेगवेगळं असतं, थोडं वेगळं असतं. मग यांच्यामधल्या फरकाला म्हणतो आपण मास डिफेक्ट. म्हणजे मास डिफेक्ट म्हणजे थेरॉटिकल व्हॅल्यू मायनस प्रॅक्टिकल व्हॅल्यू, याला म्हणतो आपण मास डिफेक्ट. आणि या मास डिफेक्टला 931 आपण मल्टिप्लाय केलं की आपण आपल्याला मिळतं बाइंडिंग एनर्जी. बघा आपण कुठनं आलोय बघा. पहिलं मॅटर म्हणजे काय, ॲटम म्हणजे काय. ॲटममध्ये कोण आहे, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन्स. प्रोटॉनच्या संख्येला काय म्हणतो, ॲटॉमिक नंबर. न्यूट्रॉनच्या संख्येला काय म्हणतो, न्यूट्रॉन नंबर. दोघांच्या बेजेला काय म्हणतो आपण, मास नंबर. आयसोटोप म्हणजे काय, खाली आहे ते सेम आणि वरती वेगळे, त्याला म्हणतो आपण आयसोटोप. आयसोबार, खाली वेगळे आणि वरती सेम, त्याला म्हणतो काय बोला आपण, आयसोबार. आता आपण ॲटम बघितलं तर ॲटॉमिक मॉडेल बघायचं. मग ॲटॉमिक मॉडेल कोणी दिलं, पहिलं थॉम्सन यांनी दिलं. मग थॉम्सन प्रमाणे ॲटॉमिक मॉडेल काय आहे की एक ॲटम हा एक स्पियर आहे, सॉलिड स्पियर आहे, आणि इलेक्ट्रॉन त्याच्यावर इम्बेड केले, चिकटवलेले आहे. थॉम्सन काय बोलतोय की ॲटम एक स्पियर आहे आणि त्याच्यावर करणारा इलेक्ट्रॉन्स आर इम्बेडेड, चिकटवलेले आहेत.
आणि त्यातला पॉझिटिव्ह चार्ज जो आहे तो बाहेर येत नाही, निगेटिव्ह चार्ज फक्त बाहेर येतो, असं थॉम्सन सांगतो. हे थॉम्सनचं ॲटॉमिक मॉडेल. नंतर मॉडेल आलंय रुदरफोर्डचं ॲटॉमिक मॉडेल. पुन्हा बघा, पहिलं थॉम्सनचं पुन्हा बघा. थॉम्सन काय बोलतोय की ॲटम हा एक स्पियर आहे आणि त्याच्यावर इलेक्ट्रॉन हे चिकटवलेले आहेत, एम्बेड केलेले आहेत, असं थॉम्सन बोलतोय. आता रुदरफोर्डने पण ॲटॉमिक मॉडेल दिलेलं आहे. रुदरफोर्ड प्रमाणे करणार आहे, ॲटममध्ये एक न्यूक्लियस आहे आणि त्या न्यूक्लियसच्या भोवती बाहेर इलेक्ट्रॉन फिरतात आणि न्यूक्लियसचं करणारा व्हॉल्यूम ॲटमच्या व्हॉल्यूमपेक्षा खूप कमी आहे, हा रुदरफोर्ड सांगतो. पण रुदरफोर्डला हे सांगताना आलं की एखादी इलेक्ट्रॉन फिरतात, मग एखादी गोष्ट जेव्हा फिरते ती दमत का नाही किंवा ती थकत का नाही, ती थांबत का नाही, हे रुदरफोर्डला सांगताना आलं. म्हणजे पहिलं मॉडेल होतं आपण थॉम्सनचं मॉडेल, ॲटॉमिक मॉडेल, त्याला प्लम पुडिंग मॉडेल सुद्धा म्हणतात. आणि सेकंड मॉडेल घेतलं आपण रुदरफोर्डचं मॉडेल घेतलं. याच्यानंतर बोहर्सने एक मॉडेल दिलेलं आहे. पण पहिली बोहर्स पॉस्युलेट बघायचं आपल्याला. बोहर्स पॉस्युलेट कोणकोणती आहेत? बोहर्सचं पहिलं पॉस्युलेट आहे की हायड्रोजन ॲटममध्ये इलेक्ट्रॉन न्यूक्लियस भोवती फिरतो, मग न्यूक्लियस भोवती आता बोहर्स थेरी. बोहर्स थेरीप्रमाणे पहिलं पॉस्युलेट आहे की हायड्रोजन ॲटम मध्ये इलेक्ट्रॉन न्यूक्लियस भोवती फिरतो आणि तो एका फिक्स ऑर्बिटमध्ये फिरतो. मग फिक्स ऑर्बिटमध्ये फिरण्यासाठी म्हणजे गोल फिरण्यासाठी एका फोर्सची आवश्यकता असते. त्या फोर्सला म्हणतो आपण सेंट्रिपिटल फोर्स अँड इट इज प्रोव्हाइडेड बाय इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन पॉझिटिव्हली चार्ज न्यूक्लियस अँड निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन्स. हा झालं पहिलं पॉस्युलेट. याच्यामध्ये बॅलन्स केलेलं आहे की सेंट्रिपिटल फोर्स इज बॅलन्स बाय करणारा इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. आता दुसरं पॉस्युलेट, मग इलेक्ट्रॉन त्याच ऑर्बिटलमध्ये फिरतो की ज्याचं अँग्युलर मोमेंटम हे इंटिग्रल मल्टिपल ऑफ h/2π असतं. बोहरचं दुसरं पॉस्युलेट, इलेक्ट्रॉन त्याच ऑर्बिटलमध्ये फिरतो की ज्याचं अँग्युलर मोमेंटम हे इंटिग्रल मल्टिपल ऑफ h/2π असतं. मग त्याचं मॅथमॅटिकल इक्वेशन आहे अँग्युलर मोमेंटम म्हणजे mvr, मग mvr बरोबर काय बोला nh/2π. हा झाला सेकंड पॉस्युलेट. आता बोहरचं तिसरं पॉस्युलेट की ज्या वेळेला इलेक्ट्रॉन एनर्जी ॲब्सॉर्ब करतो तेव्हा तो लोअर एनर्जी ऑर्बिटलवरनं हायर एनर्जी ऑर्बिटलवर जातो, आणि ज्या वेळेला इलेक्ट्रॉन एनर्जी लूज करतो तेव्हा हायर एनर्जी ऑर्बिटलवरनं तो लोअर एनर्जी ऑर्बिटलमध्ये येतो. हे झाले बोहरचे तिसरं पॉस्युलेट. मग इक्वेशन दिलेलं आहे En-Ep बरोबर hν. हे 3 पॉस्युलेट झाले. पुन्हा बघा बोहरचे 3 पॉस्युलेट. हायड्रोजन ॲटममध्ये इलेक्ट्रॉन न्यूक्लियस भोवती फिरतो तेव्हा सेंट्रिपिटल फोर्स इज इक्वल टू इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. सेकंड, तो त्याच ऑर्बिटलमध्ये फिरतो की ज्या ऑर्बिटलमध्ये अँग्युलर मोमेंटम हे इंटिग्रल मल्टिपल ऑफ h/2π असतं. आणि तिसरं, एनर्जी घेऊन तो खालच्या ऑर्बिटल लेवलवरनं वरती जातो आणि एनर्जी देऊन तो वरून तो इलेक्ट्रॉन खाली येतो. हे झाले बोहरचे 3 पॉस्युलेट. आता पुढे त्याच्यामुळे एक स्पेक्ट्रल लाईन अरायझस झालेली आहे. स्पेक्ट्रल लाईन्स म्हणजे काय? जेव्हा इलेक्ट्रॉन हायर ऑर्बिटलवरनं हायर एनर्जी लेवलवरनं लोअर एनर्जी लेवलमध्ये येतो, याची एनची किंमत 1 असते, त्याला म्हणतो आपण लायमन सिरीज. लायमन सिरीज म्हणजे काय? वरच्या कोणत्याही लेवलवरनं पहिल्या लेवलला येणं याला म्हणतो आपण लायमन सिरीज. मग दुसरी सिरीज आहे बाल्मर सिरीज, म्हणजे वरच्या कोणत्याही लेअरवरनं n बरोबर 2 वर येणं याला म्हणतो आपण बाल्मर सिरीज. n बरोबर 3 वर येत असेल त्याला म्हणतो आपण पाश्चन सिरीज. n बरोबर 4 असेल त्याला म्हणतो आपण ब्रॅकेट सिरीज, आणि n बरोबर 5 असेल त्याला काय म्हणतो आपण फंड सिरीज. पुन्हा बघा, जेव्हा इलेक्ट्रॉन हायर एनर्जी ऑर्बिटलवरना किंवा हायर ऑर्बिटल लेवलवरना जेव्हा तो खाली येतो, n बरोबर 1 त्याला म्हणतो लायमन, दुसऱ्यासाठी बाल्मर, तिसऱ्यासाठी पाश्चन, चौथ्यासाठी ब्रॅकेट आणि पाचव्यासाठी येणार आहे फंड सिरीज. म्हणजे आता काय बघितलं, आता बोहर्स फर्स्ट पॉस्युलेट, बोहर्स सेकंड पॉस्युलेट, बोहर्स थर्ड पॉस्युलेट आणि या स्पेक्ट्रल लाईन्स. आता आपण रेडियस ऑफ बोहर्स ऑर्बिट बघायचं. रेडियस ऑफ बोहर्स ऑर्बिट आपण कसं काढतो? पहिलं पॉस्युलेट घ्यायचं, त्याच्यावरनं v² किंमत काढायची. दुसरं पॉस्युलेट घ्यायचं, त्याचा वर्ग करायचा, त्याच्यावरनं v² किंमत काढायची, आणि दोन्ही किमती बॅलन्स केल्यावर आपल्याला रेडियस ऑफ बोहर्स ऑर्बिट मिळतं. कसं आहे बघा, पहिलं पॉस्युलेटवरनं v², दुसऱ्या पॉस्युलेटचा वर्ग करून v², आणि दोन्ही बॅलन्स केल्यावर आपल्याला रेडियस ऑफ बोहर्स ऑर्बिट मिळतं.
आता एनर्जी ऑफ बोहर्स ऑर्बिट आपण कसं काढतो? एनर्जी, टोटल एनर्जी बरोबर करणार आहे कायनेटिक एनर्जी प्लस पोटॅन्शियल एनर्जी. मग कायनेटिक एनर्जी कशी काढतो? मग बोहरचं पहिलं पॉस्युलेट घेतो, त्याच्यावरनं कायनेटिक एनर्जी काढतो. आता आहे हाफ लाईफ पिरियड. हाफ लाईफ पिरियड म्हणजे अर्ध आयुष्य काळ, म्हणजे असलेल्या ॲटमला निम्मा करण्यासाठी जेवढा वेळ लागतो त्याला म्हणतो आपण हाफ लाईफ पिरियड. टाइम टेकन टू डिसइंटिग्रेट हाफ द ओरिजिनल अमाऊंट ऑफ सबस्टन्स इज कॉल्ड ॲज हाफ लाईफ पिरियड. आणि हाफ लाईफ पिरियडचं नातं दिले टी हाफ बरोबर 0.693 अपॉन करणारा लॅम्बडा. आता आपण म्हणणार आहोत न्यूक्लिअर फ्युजन आणि न्यूक्लिअर फिजन. फ्युजन म्हणजे काय? जोडणं. आणि फिजन म्हणजे काय? तोडणं. मग न्यूक्लिअर फ्युजन म्हणजे काय? जेव्हा लायटर न्यूक्लिया एकत्र होऊन एक हेवियस न्यूक्लियस मिळतो त्याला म्हणतो आपण न्यूक्लिअर फ्युजन. आणि हेवी न्यूक्लिअरचं रूपांतर लायटर न्यूक्लियामध्ये होणं त्याला म्हणतो आपण फिजन. जोडण्याच्या क्रियेला म्हणतो फ्युजन, मग जोडून मोठा तयार होतो. आणि तोडण्याच्या क्रियेला म्हणतो आपण फिजन, मग तोडून छोटे न्यूक्लियस तयार होतात. आता तोडण्याच्या क्रियेसाठी कमी एनर्जी लागते, पण जोडण्याच्या क्रियेसाठी जास्त एनर्जी लागते. पुन्हा बघा, न्यूक्लिअर फ्युजन म्हणजे जेव्हा दोन न्यूक्लिया एकत्र होऊन एक मोठा न्यूक्लियस तयार होतो त्याला म्हणतो आपण न्यूक्लिअर फ्युजन. आणि एका न्यूक्लियसचं स्पीडअप होऊन आपल्याला अनेक न्यूक्लिया मिळतात त्याला म्हणतो आपण फ्युजन. मग फ्युजनसाठी ट्रिमेंडस अमाऊंट ऑफ एनर्जी लागते आणि फ्युजनसाठी नॉर्मल अमाऊंट ऑफची एनर्जी लागते. आता एनर्जी ऑफ बोहर्स ऑर्बिट. मग एनर्जी काढताना आपण टोटल एनर्जी काढताना पहिली कायनेटिक एनर्जी, मग पोटॅन्शियल एनर्जी आणि मग दोघांची बेरीज. मग कायनेटिक एनर्जी आपण कशी काढतो? तर पहिल्या पॉस्युलेटवरनं आपण कायनेटिक एनर्जी काढतो. आणि पोटॅन्शियल एनर्जी काढण्यासाठी आपण इलेक्ट्रिक पोटॅन्शियल घेतो आणि त्याला चार्जने मल्टिप्लाय करतो, मग आपल्याला मिळतं पोटॅन्शियल एनर्जी. आणि मग या दोघांची बेरीज केल्यावर आपल्याला मिळतं टोटल एनर्जी. जे आपण आतापर्यंत काय बघितलं? बोहर्स फर्स्ट पॉस्युलेट, बोहर्स सेकंड पॉस्युलेट, बोहर्स थर्ड पॉस्युलेट, याच्यानंतर रेडियस ऑफ बोहर्स ऑर्बिट, एनर्जी ऑफ ऑर्बिट आणि स्पेक्ट्रल लाईन्स लायमन, बाल्मर, पाश्चन, ब्रॅकेट आणि फंड. आता रेडिओ डिकेज. ज्या वेळेला एखाद्या ॲटममधनं अल्फा पार्टिकल बाहेर पडतो तेव्हा ॲटॉमिक नंबर 2ने कमी होतो आणि मास नंबर 4ने कमी होतो. पुन्हा बघा, ज्या वेळेला एखाद्या ॲटममधनं अल्फा पार्टिकल बाहेर पडतो तेव्हा ॲटॉमिक नंबर 2ने कमी होतो आणि मास नंबर 4ने कमी होतो. ज्या वेळेला बीटा पार्टिकल बाहेर पडतो तेव्हा ॲटॉमिक नंबर 1ने वाढतो आणि मास नंबरवर कोणताही फरक पडत नाही. आणि गॅमा पार्टिकल जेव्हा बाहेर पडतो तेव्हा कोणताही त्या ठिकाणी फरक पडत नाही. पुन्हा एकदा नीट आहे. ॲटॉमिक नंबर अल्फा पार्टिकल बाहेर पडल्यानंतर ॲटॉमिक नंबर 2ने कमी, मास नंबर 4ने कमी. बीटा पार्टिकल बाहेर पडल्यानंतर ॲटॉमिक नंबर 1ने वाढतो, मास नंबरमध्ये कोणताही फरक पडत नाही. आणि गॅमा पार्टिकल बाहेर पडल्यावर काही फरक पडत नाही, कोणताही नंबर. आज आपण काय बघितलं बघा, ॲटॉमिक स्ट्रक्चरमध्ये काय बघितलं? ॲटम बघितलं, प्रोटॉन, न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन, ॲटॉमिक नंबर, मास नंबर, न्यूट्रॉन नंबर, नंतर बाइंडिंग एनर्जी, त्याच्या अगोदर बघितलं आपण मास डिफेक्ट. नंतर बघितलं आपण ॲटॉमिक मॉडेल्स बघितलेत, एक थॉम्सनचं मॉडेल, रुदरफोर्डचं मॉडेल आणि बोहर्स थेरी. बोहर्स थेरीवरनं आपण रेडियसचं इक्वेशन काढलं, बोहर्स थेरीवरनं आपण करणार आहे एनर्जीचं इक्वेशन काढलं. नंतर आपण स्पेक्ट्रल लाईन घेतल्यात, लायमन, बाल्मर, पाश्चन, ब्रॅकेट आणि फंड सिरीज. मग आपण रेडिओ ॲक्टिव्हिटी बघितलं, अल्फा बीटा गॅमा पार्टिकल बघितलं, न्यूक्लिअर फ्युजन म्हणजे बघितलं, न्यूक्लिअर फिजन बघितलं, हाफ लाईफ पिरियड बघितलं. असा हा ॲटॉमिक स्ट्रक्चर भाग झालेला आहे. तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा की जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा होईल.